आंबेजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे। यास प्राचीन काळी आंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंती नगर म्हणून ओळखले जाई। निजामांच्या काळात या गावाचे नाव मुमिनाबाद असे होते। नंतर 1962 साली यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात काँग्रेसने आंबेजोगाई असे नामांतरण केले। अंबाजोगाई हे जयवंती नदीच्या काठी वसलेले एक गाव आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका हे आदिशक्ती पूर्णपीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे। काही लोकांच्या मते अंबेजोगाईची योगेश्वरी हे अर्धपीठ आहे। देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप। ही देवी अंबेजोगाई येथे वास्तव्यास आहे। दांतसूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता। त्यांचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले व त्यांचे वध केला। दांतासुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस अंबेजोगाई व पुढे हे नाव प्रचलित आले। दांतसुराचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी ही संबोधली जाते। योगेश्वरी ही देवी कुमारिका आहे। त्यामागे एक कथा सांगितली जाते। परळीच्या वैजनाथाचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला। कोकणातून देवी आणि वराड मंडळी परळीला निघाले। लग्नाचा मुहूर्त ठरला, पण तो मुहूर्त टळून गेला। देवीचा विवाह झाला नाही, यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिली ते आजचे आंबेजोगाई। 11व्या शतकाच्या सुमारास कोरले गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखले जाऊ लागले। देशावरची ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे। हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडीत आहे। परशुरामाने 14 व्यक्तींच्या लग्नासाठी अंबेजोगाई येथून वधू नेल्या। वधून येताना योगेश्वरीने एक आट घातली, ज्यामध्ये असं सांगितलं की ज्या मुलींचा विवाह होईल त्यांच्या कुलांची योगेश्वरी ही कुलदेवता असेल। अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे। यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते। चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, त्यानंतर निजाम अशा विविध राज्यकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले।